खूप वेळेला कोकणचा अभ्यास करताना असा प्रश्न पडतो की नक्की सुरुवात कुठून करायची. त्याहीपेक्षा कोकणच्या इतिहासाची, कोकणच्या परंपरांची, कोकणच्या संस्कृतींची एक वेगळी स्वतःची ओळख आहे. पण मग त्याचा अभ्यास कुठून करायचा, ते समजून कुठून घ्यायचं. आणि त्यामुळे अनेक वेळेला कोकणचा इतिहास काही कारणास्तव थांबतो किंवा एका लिमिट नंतर त्याचा अभ्यास डायरेक्टली होत नाही. आणि मग झाला तर तो पॉकेट्समध्ये होतो. अर्थात मुंबईमध्ये किंवा मुंबईचा जो आता सबर्बन रिजन आहे, ठाणे पालघर एरिया वगैरे आहे, तिथपर्यंत त्याचा अभ्यास झालेला दिसतो. पण त्याच्यानंतर तळ कोकणात स्वतःची वेगळी संस्कृती असलेला ऐतिहासिक अभ्यास होत नाही. आणि त्यापेक्षा कोकणाचा अभ्यास म्हटलं, कोकणाचा कुठला तरी व्हिडिओ बघायचा म्हटलं तर कायम वेगवेगळे रील्स जे निसर्गाबाबतीत सांगतात, कुठल्या तरी नमन, खेळे, दशावतार ह्याचे वेगवेगळे सिनेमॅटोग्राफीच्या दृष्टीने वेगवेगळे रील्स आपल्याला कायम इंस्टाग्रामवर किंवा इतर कुठल्या माध्यमांवर दिसतात. पण तेवढाच कोकण आहे का, तर तसं नाहीये. कोकणची व्याप्ती खूप मोठी आहे. आणि आज आपण कोकणच्या इतिहासाची साधने नक्की काय आहेत, कसा आपण कोकणचा अभ्यास करणार आहोत, याबद्दल बोलणार आहोत. नमस्कार, मी राधेय अँड वेलकम टू इतिहास मॅटर्स. मग आता पहिला विषय असा की कोकणच्या इतिहासाचा अभ्यास करताना लिमिटेशन्स कुठे येतात आणि त्याचं कारण काय आहे. तर ती आपण आधी कारणं शोधू. सर्वात पहिलं कारण हे नैसर्गिक आहे, भौगोलिक आहे. कोकणचा पट्टा अतिशय छोटा आहे. तुम्ही जर भौगोलिकदृष्ट्या अभ्यास केलात तर असं लक्षात येतं की वेस्टर्न घाट्स किंवा सह्याद्री आपण जे म्हणतो तो भाग आणि त्याच्या बाजूचा जो अरेबियन सीचा किंवा सिंधू सागराचा भाग आहे, त्याच्यामध्ये कोकण आहे. आणि मग कोकण असताना तिथून ज्या वाहणाऱ्या नद्या आहेत त्याचा स्पीड खूप जास्ती आहे आणि ते डायरेक्ट एकदम समुद्राला भिडतात. नद्यांचा स्पीड खूप जास्ती आहे. स्पीड असल्यामुळे ते आजूबाजूचा जो सगळा प्रदेश आहे त्याच्यातली बरीच माती कायम घेऊन जातात. तुम्ही जर कोकणातला पाऊस बघितलात तर नद्या भयंकर फुगतात आणि त्या अशा प्रमाणात फुगतात की अनेक ठिकाणी पूर परिस्थिती आलेली सुद्धा दिसते. मॅक्झिमम संस्कृती जर नदीच्या आसपासच फैलावलेल्या असतील तर पाणी भरलं आणि नदी फुगली तर त्याचा सर्वात डायरेक्ट परिणाम त्याच्या आसपास राहणाऱ्या संस्कृतींवर आणि लोकांवरच होणारे. तसा परिणाम डायरेक्ट आपल्याला कोकणच्या लोकांवर झालेला दिसतो. अर्थात कोकण हा कायम एक कनेक्टिंग पॉइंट राहिलेला आहे. अरबी समुद्रात जो काय व्यापार चालू होता त्याला दख्खनशी किंवा देशाशी जोडणं याचं महत्त्वाचं काम कोकणाचं होतं. आणि तिथून ज्या नद्यांचा जो प्रवाह होता त्याच्या आसपासच मॅक्झिमम कोकणची संस्कृती समृद्ध झाली, हे पहिल्यांदा आपल्याला दिसतं. मग जर कुठल्याही संस्कृतींचा अभ्यास करायचा असेल, अगदी प्राचीन काळापासून जर संस्कृतींचा अभ्यास करायचा असेल तर मग त्या नद्यांच्या आसपास असलेल्या संस्कृतींचा अभ्यास करायचा. आणि इतके वर्ष भयंकर पाऊस, भयंकर नद्यांचं पाणी फुगणं आणि त्याहीपेक्षा जेव्हा जेव्हा किनारपट्टीवरची झाडं तोडली जातात तेव्हाच तिथे घरं बांधली जातात आणि झाडं तोडली की तिकडची सगळी माती जी मुळांनी धरून ठेवली ती पाण्यात येतात. त्यामुळे ती सगळी साधनं इधर पाण्यातून वाहून गेलेली आहेत किंवा कुठल्या तरी मोठ्या मातीच्या ढिगाऱ्यात गाडली गेलेली आहेत किंवा पाण्यामुळे, पुरामुळे कुजून गेलेली आहेत. बरेच ठिकाणी स्वतः अभ्यास करताना असं दिसतं की ह्या गोष्टी खूप आहेत आणि अनेक ठिकाणी अभ्यास करता करता असं लक्षात आलं की अतिपुरामुळे वाहून गेलेलं आहे. म्हणजे अगदी छोटं उदाहरण द्यायचं झालं तर माझा जो आता कोव्यासचा पॉडकास्ट होता सुमती जांभेकर मॅडम बरोबर, तर 4-5 वर्षांपूर्वी चिपळुणात जो मोठा एक पूर आला होता तिथे सुमती जांभेकर मॅडमच्या घरी लिटरली पूर्ण घर पाण्यात होतं. आणि तेव्हा त्यांच्याकडे खूप जास्ती अल्बम होते, अगदी 1970 काळापासूनचे. दुर्दैवाने मी स्वतः ते बघितले होते आणि त्यातला एकही फोटो रिकवर करू शकलो नाही. अशी गोष्ट जर आत्ता एक 4-5 वर्षांपूर्वी घडत असेल तर 350 वर्षांपूर्वी, 400 वर्षांपूर्वी आणि त्याहीपेक्षा 1000-1200 वर्षांपूर्वीचं काय सापडणार. दुसरं कारण आहे ते स्वतः लोकांचं आहे, ते स्वतः एका संस्कृतीचं कारण आहे. आपल्याकडे भारतातच मुळातच डॉक्युमेंटेशन ह्या गोष्टी खूप कमी होत्या. मॅक्झिमम ओरल सोर्सेस होते की मौखिक परंपरा होती, लोक बोलायची आणि त्या कथा पुढे पुढे सांगत जायच्या. कोकणात मुळातच एक ह्या गोष्टीचा अभाव दिसतो की लिखित पुरावे खूप कमी आहेत. म्हणजे अगदी मी जेव्हा पुढे तुम्हाला सोर्सेस सांगणार आहे तेव्हा तुम्हाला लक्षात येईल की लिखित पुरावे मिळणं ही खूप मोठी गोष्ट असते. आणि ते लिखित पुराव्यांमध्ये सुद्धा लोकांचे अनुभव, लोकांच्या भावना ह्या खूप जास्ती चिकटलेल्या आहेत आणि ना की आपल्याला कायम त्याचे ओरिजिनल सोर्सेस किंवा ओरिजिनल रेफरन्सेस मिळतात. त्याबरोबर
त्याचबरोबर जर आपण तळ कोकण बघितलं तर तळ कोकणाला स्वतःचा इतिहास हा साधारण 700-800 वर्षांपूर्वीपर्यंतचाच डायरेक्टली मिळतो. याचं कारण काय तर स्वतः रत्नागिरी जिल्ह्यात 19व्या शतकाच्या पहिल्या काही दशकात ब्रिटिशांनी ते स्थापन केलं. त्याच्या आधी कोकणाला स्वतःची एक वेगळी संस्कृती होती आणि मग त्याच्यानंतर तळ कोकण म्हणजे अगदी सिंधुदुर्गही म्हटलं, सिंधुदुर्गमध्ये सुद्धा वेगवेगळे ज्या तेव्हाच्या सत्ता होत्या तर त्या सत्तांनी राज्य केलेलं दिसतं, पण कायम ते कोणाचे तरी मांडलिकच होते. मग ते मांडलिक होते तर मग मांडलिकांच्या तर्फे इकडची संस्कृती समृद्ध होणं हे कायम दिसायचं. मग ती आदिलशाही असेल तर मुस्लिम संस्कृतीचा उदय आपल्याला खूप वेळेला दिसतो. त्याच्यानंतर जर ती हिंदू संस्कृती असेल तरीही एक हिंदू संस्कृती शैव वैष्णववाद ह्याच्यातनं आपल्याला खूप जास्ती कोकणाच्या स्वतःच्या संस्कृतीत बदल झालेला दिसतो. मग अस्सल पुरावे कोकणाचे कधीपासून मिळतात तर आत्ता दाखवायचं झालं तर बेसिक बघा कुठलंही देऊळ ते देऊळ हे साधारण पेशवे काळात बांधलेलं आहे, म्हणजे साधारण 250-150 वर्षापूर्वी. आणि मराठा काळ सुरू झाल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळानंतर आपल्याला खूप जास्ती कोकणाची संस्कृती सहज बघता येते, तरीही त्याला थोडे लिमिटेशन्स आहेत. आणि तिसरं कारण जे अत्यंत महत्त्वाचं मी समजतो म्हणजे स्वतः कोकणातले उदय झालेले इतिहासकार हे अगदी लिटरली 50 ते 60 वर्षापूर्वीचे आहेत. म्हणजे कोकणाचा त्याच्या आधीचा स्वतंत्र इतिहास ह्याचा अभ्यास खूप कमी लोकांनी केलेला आहे. म्हणजे विशेष सांगायचं झालं तर एक व्यक्ती कुठेतरी संगमेश्वरमध्ये आला, त्यांनी संगमेश्वर महात्म्यावरनं तेव्हाचे जे 350 प्रासाद आहेत याचा अभ्यास केला, तर तो व्यक्ती सुद्धा पुण्याशी निगडीत होता. म्हणजे पुण्यातनं कोणीतरी यायचं, एक टीम यायची आणि मग पुण्याच्या संस्कृतीनुसार कोकणाच्या संस्कृतीचा एक स्वतंत्र अभ्यास करायचा. हे खूप वेळेला दिसतं, पण स्वतंत्रपणे इथे अभ्यास करणारी लोक जन्माला येणं गरजेचं होतं. मग ते इतिहासकारच असतील असं नाही, ते इतिहास अभ्यासक असतील, ते काहीतरी लिहून ठेवणारे असतील, ते प्रवास वर्णन सांगणारे असतील किंवा लोकांना तिकडे घेऊन जाणारे असतील. त्याचा अभाव कोकणात स्वतंत्रपणे आपल्याला अनेक कमी वेळा दिसतो. आता ह्या सगळ्या गोष्टी आहेत, ह्याच्यावर तुम्ही मतप्रवाह आपले मांडू शकता, काही लोकांचे रेफरन्सेस देऊ शकता, पण ते रेफरन्सेस हे पुरावे म्हणून घेणं अत्यंत कमी वेळेला आपल्याला दिसतं. तर आता हा मी तुम्हाला सगळा प्रॉब्लेम सांगितला कोकणच्या अभ्यासाचा, कोकणच्या अभ्यासामध्ये आपल्याला काय लिमिटेशन्स येतात याचा. पण आता कोकणचे अस्सल पुरावे तरीही आपल्याला काय मिळतात ह्याचे आपण छोटे छोटे ग्लिम्सेस बघूया. आता सर्वात पहिलं म्हणजे काही पुस्तकांची मी नावं सांगतो. प्राचीन कोकण बाबतीत आपल्याला जी माहिती मिळत असेल तर त्या माहितीमध्ये सर्वात महत्त्वाचा जो इतिहास आहे तो म्हणजे इकडच्या साम्राज्यांचा, इथे कोणाचं कधी राज्य होतं, व्यापारी संबंध कसे होते आणि त्याबरोबर दख्खनची आणि अगदी इतर आखाती देशांमध्ये कसा व्यापार चालू होता ह्याच्याबद्दलची जी पुस्तकं आहेत ती पहिल्यांदा सांगतो. सर्वात पहिलं पुस्तक जे मी स्वतः रेकमेंड करीन ते म्हणजे व्ही गो खोबरेकरांचं कोकण फ्रॉम द अर्लिएस्ट टू 1818 AD. ह्याच्यात तुम्हाला व्ही गो खोबरेकरांचा अगदी बेसिक जुना अभ्यास दिसतो. आता त्याच्यात परफेक्ट शब्द बघा, फ्रॉम अर्लिएस्ट टू 1818 AD. ह्याचं कारण असं आहे की एन्शियंट इंडियामध्ये कोकणाचा काय सहभाग होता ह्याचा एक खूप मोठा ओझरता उल्लेख तिकडे सापडतो. पण साधारण गेल्या 1000-1200 वर्षात कोकणामध्ये कशी संस्कृती वाढत गेली, कसा विस्तार होत गेला आणि कोणी कोणी म्हणजे शिलाहार सातवाहन काळातले पण अनेक उल्लेख आपल्याला व्ही गो खोबरेकरांनी केलेले दिसतात. अर्थात हे स्वतः एक इतिहासकार म्हणून खूप जास्ती फेमस आहेत. अनेक गोष्टींवर, अनेक महाराष्ट्रातल्या परंपरांवर त्यांचा आणि इतिहासावर एक गाढा अभ्यासही दिसतं. त्यामुळे हे पुस्तक मी तुम्हाला रेकमेंड करीन. अतिशय थेरॉटिकल आहे, अतिशय तुम्हाला क्लिष्ट वाटेल कधी कधी, पण तुम्हाला जर एक वेगळ्या प्रकारे राज्यांचा, साम्राज्यांचा अभ्यास करायचा असेल तर व्ही गो खोबरेकरांचं हे पुस्तक मी तुम्हाला पहिल्यांदा रेकमेंड करीन. त्याच्यानंतर शेजवलकरांचं एक पुस्तक आहे, ते म्हणजे कोकणच्या इतिहासाची पार्श्वभूमी. अर्थात शेजवलकरांचं लिखाण आहे, त्यामुळे अफाट विद्वत्ता असलेले लिखाण असलं तरी फार कमी गोष्टी सांगितलेल्या आहेत. पुराव्याच्या आधारांवर एक स्वतःचा शेजवलकरांचा त्याबद्दलचा विचार त्याच्यात मांडलेला दिसतो. ह्याच्यात फॅक्ट्स आणि फॅक्ट्सवरचं त्यांचं ओपिनियन हे आपल्याला बरेच ठिकाणी दिसतं. अर्थात एका गाढ्या जुन्या इतिहासकाराचं हे म्हणणं असतं, त्यामुळे त्याच्यावर विश्वास ठेवणं खरंच क्रमप्राप्त आहे. शेजवलकर स्वतः पुण्यात आणि तेव्हाची जी सांस्कृतिक परंपरा होती, ऐतिहासिक पार्श्वभूमी होती त्याच्या मुशीतून बाहेर आलेले एक इतिहासकार आहेत. त्यामुळे त्यांचं कुठेतरी आपल्याला प्रमाण मानायला हवं.
म्हणून हे पुस्तक तुम्ही नक्की वाचा. पण मग आता ही सगळी लोक आहेत ही अभ्यासू वृत्तीने इकडे आली आणि त्यांनी ह्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास केला. मी अगदी प्राचीन गोष्टींपासून सांगतोय. पण त्याच्यानंतर जर पुस्तक वाचायचं असेल तर मी त्याच्यावर एक रील पण बनवलेली होती. पण बेसिकली आत्ता सांगतो ते म्हणजे लेजंड्स ऑफ द कोकण. ऑर्थर ट्रॅव्हर्स क्रॉफर्ड याचं लेजंड्स ऑफ द कोकण नावाचं पुस्तक. हिस्ट्री ऑफ द कोकण नावाचं एक पुस्तक आहे अलेक्झांडर नेर्न यांनी लिहिलेलं. आणि फ्रॉम सप्त सिंधू टू सप्त कोकण नावाचं गौड सारस्वत ब्राह्मणांचा इतिहास असं एक पुस्तक आहे. तिन्ही पुस्तकं इंग्लिशमध्ये आहेत. इंग्लिशमध्ये असली तरी त्याची एक मजा वेगळी आहे. तिकडचे जे ऑफिसर्स होते त्यांनी कोकण कसा बघितला याची आपल्याला एक पार्श्वभूमी फार छान प्रकारे दिसते. आणि ती छान प्रकारे दिसताना तुम्हाला काही गोष्टी कल्पोकल्पित आहेत आणि त्या थोड्याशा इमॅजिनरी आहेत, फॅन्टसी आहेत हे दिसतं. पण तरीही कोकणचा पूर्ण इतिहास कसा असेल आणि तेव्हा लोक कशी राहत असतील, लोकांचे विचार काय आहेत, ह्याच्या गोष्टी बऱ्याच ठिकाणी आपल्याला दिसतात. म्हणजे अगदी दूध पापेश्वरची स्टोरी खूप जास्त इंटरेस्टिंग आहे. त्याबरोबर गौड सारस्वत ब्राह्मणांचा इतिहास सांगताना ते कुठून आले, त्यांनी इथे कसं आपलं स्थापन केलं आणि मग ते इथे लोकांशी कसे वागत होते, या गोष्टी पण इंटरेस्टिंगली आपल्याला सांगितलेल्या दिसतात. त्यामुळे ही पुस्तकं नक्की 100% तुम्ही वाचा. त्याबरोबर अगदी उत्तरार्धात काही पुस्तकं लिहिली आहेत, त्यांची आता मी नावं सांगतो तुम्हाला. दुसरी जी पुस्तकं मी आता तुम्हाला ह्याच्या आधी सांगितली ती म्हणजे इकडे स्थानिक लोक कशी राहत होती, त्यांचा विचार काय होता आणि इकडचा अभ्यास केलेला आहे, इकडचा एक पूर्ण आढावा घेतलेल्या लोकांची पुस्तकं होती. इकडच्या संस्कृतींचा अभ्यास करणारी जी पुस्तकं आहेत त्याच्यात तर कोकणातील गावराटी नावाचं एक पुस्तक आहे. खूप सुंदर पुस्तक आहे, ते तुम्ही नक्की वाचा. गावराटी ही पद्धत काय आहे ही खूप छान प्रकारे उलगडलेली आपल्याला दिसते आणि त्याच्यातनं तुम्हाला बऱ्याच गोष्टी समजतात. त्याबरोबर पुढचं पुस्तक आहे ते म्हणजे AMT जॅक्सन यांचं फोकलोअर्स ऑफ द कोकण. मी हे सुंदर पुस्तक आहे असं का म्हणेन तर बेसिकली सांगायचं तर त्या काळात तेव्हाच्या लोकांमध्ये प्रथा काय होत्या, परंपरा काय होत्या, त्यांनी कोकणामध्ये परंपरांचं आणि कथा परंपरांचं साम्राज्य कसं टिकवलं याच्याबद्दलच्या त्या गोष्टी आहेत. त्यामुळे त्या गोष्टी तुम्ही नक्की बघा. त्याबरोबर तुम्हाला मी पुढचं पुस्तक सांगीन आणि पुढचं पुस्तक रेकमेंड करीन ते म्हणजे नॅचरल हिस्ट्री ऑफ द कोकण. आता हे पुस्तक खूप जास्ती रेअर आहे पण जुन्या परंपरेत नैसर्गिकदृष्ट्या कोकण कसा वेगळा आहे हे सांगितलेलं आहे. आता हे सगळं सांगताना स्थानिक लोकांमध्ये अनेक पुस्तकं प्रचलित आहेत. म्हणजे रायगडचा एक वेगळा स्वतःचा इतिहास सांगणारी पुस्तकं आहेत, रत्नागिरीचा इतिहास सांगणारी आहेत, सिंधुदुर्गाचा आहेत. पण ह्या तिन्ही गोष्टींचा एकत्रित अभ्यास कुठे करायचा हे मी तुम्हाला सांगतोय. अशी अजून अनेक पुस्तकं असतील जी स्थानिक इतिहास सांगत असतील आणि ती पुस्तकं तुम्हाला जर माहीत असतील तर कमेंट सेक्शनमध्ये आम्हाला नक्की सांगा. पण असं कायम म्हणतात की इतिहासकार हे म्हणजे आधीचा इतिहासकाराच्या खांद्यावर उभं राहून पुढचा इतिहासकार अभ्यास करत असतो. त्यामुळे 21व्या शतकात आम्ही जर तरुण असे इतिहासकार अभ्यास करत असू तर जुन्या लोकांचं इतिहास लेखन, जुन्या लोकांचा इतिहास अभ्यास हा आपल्याला कायम वाचनात आणायला हवा, म्हणून हे सांगितलं. अजून एक पुस्तक आहे जे खूप इंटरेस्टिंग आहे ते म्हणजे शोध अपरांतचा. स्वतः अण्णा शिरगावकरांनी पुस्तक लिहिलेले आहे. कोकणातले जे सर्वात पहिल्यांदा इतिहास अभ्यासक होते त्यातले एक अण्णा शिरगावकर खूप फेमस इतिहास अभ्यासक आहेत. तर त्यांचं ते पुस्तक आहे. त्याच्यात सुद्धा कोकणचा इतिहासाचा अभ्यास कसा केला गेला आणि त्याच्यात परंपरा काय होत्या या सगळ्यांचं त्यांनी खूप जास्त विवेचन केलेलं आहे. पण आता हा सगळा विचार करताना मला एक स्पेसिफिक सांगायचं आहे की हे सोडून एक अस्सल तेव्हाचा ऐतिहासिक अभ्यास केलेलं डॉक्युमेंटेशन हे आपल्याला कोकणचं स्वतंत्रपणे सापडतं आणि ते स्वतंत्रपणे सापडणारं कोकणच्या इतिहासाचं साधन आहे ते म्हणजे गॅझेटियर्स. ब्रिटिश इंडियामध्ये काही गॅझेटियर्स 19व्या शतकाच्या अगदी शेवटच्या काही दशकात तयार करण्यात आली आणि त्या गॅझेटियर्सचा अभ्यास म्हणजे कोकणचा सखोल अभ्यास आहे असं आपण म्हणू शकतो. आता आपण गॅझेटियर्स बद्दल बोलू. गॅझेटियर ऑफ बॉम्बे प्रेसिडेन्सी रत्नागिरी सिंधुदुर्ग नावाचं एक गॅझेटियर आहे. त्याच्यात तुम्हाला लिटरली तळ कोकणाचा तेव्हापासूनचा आधीपासूनचा घेतलेला आढावा अगदी व्यवस्थित दिसतो. मुळातच ब्रिटिशांचं एक खूप जास्ती कौतुक करायचं हवं ते म्हणजे अगदी सखोल अभ्यास फ्लोरा आणि फाउनाचा, बायोडायव्हर्सिटीचा म्हणजे जैवविविधतेचा, त्याबरोबर तेव्हाच्या लोकांच्या संस्कृतींचा, लोकांमध्ये असलेल्या जाती पोटजातींचा, धर्मांचा अगदी सखोल अभ्यास करून तो गॅझेटियरमध्ये मांडणं हे सर्वात पहिल्यांदा कोणी केलं असेल तर ते ब्रिटिशांनी. कॅम्बेल यांनी स्वतः त्याचं संकलन केलेलं आहे रिसर्चसाठी. लक्षात घ्या 1870-80च्या दशकात रिसर्चसाठी एका व्यक्तीला एवढा निधी पुरवून एवढा अभ्यास करण्याची मुभा देऊन एक वेगळं कमिशन स्थापन करून गॅझेटियर्स निर्माण करणं हे ब्रिटिशांचा जो विचार होता हा खूप मोठा पुढचा होता. इंटरेस्टिंगली त्या गॅझेटियरमध्ये आपल्याला काय काय सापडतं तर पहिलं तर तेव्हाचा लँड एरिया किती होता, तेव्हाचं पॉप्युलेशन किंवा लोकसंख्या किती होती, तिकडे जाती, पोटजाती, उपजाती,
धर्म किती होते, त्या धर्मांमध्ये वेगळेपण काय होतं, म्हणजे लिटरली पोट जातींमध्ये फरक काय आहेत हेही दिसतात आणि त्याच्यातनं आपल्याला इतिहासाचे छोटे 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 उल्लेख सापडतात. त्याबरोबर एक मौखिक तोपर्यंतचा कोकणाचा छोटा छोटा इतिहास आपल्याला सापडतो. त्याच्यानंतर आपल्याला वेगवेगळ्या प्रकारची जैवविविधता कशी होती हे सापडतं, म्हणजे झाडांचे प्रकार सापडतात, प्राण्यांचे, पशुपक्ष्यांचे, लिटरली सापांचे वेगवेगळे प्रकार कुठले आहेत आणि मग ते दिसायला कसे आहेत ह्याचं वेगळेपण किती आहे तेही सापडतं. आता हे सांगायचं कारण काय तर असं म्हणतात की सापांना मारण्यासाठी एक निधी ब्रिटिशांनी गोळा केला आणि तो गोळा करताना असं डिक्लेअर केलं की जो कोण साप मारून आणेल त्याला, तो एक विषारी साप होता, तो मारून आणेल त्याला काही पैसे दिले जातील. तर कोकणातली लोक कशी विद्वान होती बघा, काही लोकांनी साप स्वतः तिथे ब्रीडिंग करायला सुरुवात केली आणि तिथे ब्रीडिंग करून त्यांनी मग ते ब्रिटिशांकडे आणणं, आणि ती एक कथा खूप इंटरेस्टिंग आहे. अशा छोट्या छोट्या कथा पण दिसतात. राजापूरची गंगेचा आपल्याला पहिला उल्लेख सापडतो. इंटरेस्टिंगली ह्या पूर्ण गॅझेटियरमध्ये खोत परंपरा कशी बंद करण्यात आली आणि ते ब्रिटिशांनी ते सगळं कसं निभावलं आणि त्याला कसे सामोरे गेले ह्याचंही खूप विस्तृत लेखन आपल्याला दिसतं. त्यामुळे गॅझेटियरचा तुम्ही अभ्यास करून तुम्हाला कोकणाचा बऱ्यापैकी इतिहास त्या काळातला आणि त्याच्या काही 300-400 वर्षा आधीचा अगदी सविस्तर मिळतो. अर्थात त्याच्यात विशेष गोष्ट अशी की गॅझेटियरमध्ये तुम्ही जेव्हा अभ्यास करताय तेव्हा त्याच्या खाली स्टार करून रेफरन्सेस लिहिलेले आहेत. ते रेफरन्सेस वाचणं आणि त्यातले रेफरन्सेस घेऊन ते पुस्तकांपर्यंत जाणं ही खूप मोठी मजा आहे आणि ती तुम्ही नक्की करा, त्याने तुम्हाला बऱ्याच गोष्टी समजतात. पण तरी गॅझेटियर्समध्ये लिमिटेशन्स काय आहेत? खूप वेळेला ब्रिटिशांनी एक त्यांचा स्वतःचा एक ब्रिटिश दृष्टिकोन आणि आपल्याला या देशावर राज्य करायचंय, या लोकांवर राज्य करायचंय, त्यामुळे त्याचप्रमाणे त्यांनी इतिहास लिहिलेला आहे. कुठेही अभिमान वाटेल, कुठेही लोक एकत्र येऊन बंड करतील आणि कुठल्याही प्रकारे ब्रिटिश साम्राज्याला धोका होईल असं कुठल्याही प्रकारचं लेखन केलेलं दिसत नाही. त्यामुळे आपल्याला कायम आपल्या संस्कृतीला कमीपणा आलेला दिसतो आणि ते आपल्याला 100% मिळतं. हे एक महत्त्वाचं लिमिटेशन आहे. दुसरं लिमिटेशन असं जे मुद्दाम मी तुम्हाला सांगतो ते म्हणजे मौखिक परंपरा आणि जे कोण लोक बोलतायत त्या बोलण्यावर विश्वास ठेवून ब्रिटिशांनी बऱ्याच गोष्टी लिहिलेल्या दिसतात. मग त्याच्यात आपल्याला ऐतिहासिक दृष्ट्या लिमिटेशन्स जाणवतात. म्हणजे एक्झाम्पल तर आत्ताचे जे इतिहासकार आहेत सचिन जोशी याने गॅझेटियरचाच अभ्यास करून असं म्हटलं की रत्नदुर्ग किल्ला आणि त्या आजूबाजूचा सगळा परिसर आहे तो भोजराजाने ताब्यात घेतला आणि तिथे व्यवस्थित किल्ला बांधला. ताम्रपटात उल्लेख येत असं सांगितलं, पण स्वतः सचिन जोशी म्हणाले की तसा ताम्रपटच कुठला मिळाला नाही आणि ताम्रपट मिळाला नाही. मग नंतर लक्षात आलं की भोजराजाने तो बांधलेलाही नसेल, त्याच्यानंतर असेल. आणि मग आपल्याला ब्रिटिशांचे सोर्सेस किती प्रमाण मानावे असं कधीतरी वाटायला लागतं. त्यामुळे गॅझेटियरमध्ये ते रेफरन्सेस आपल्याला कमी दिसतात. तिसरा महत्त्वाचा मुद्दा असा की ब्रिटिशांचं कुठलंही लेखन वाचताना त्याच्यात अनेक वेळेला त्यांची मतं खूप जास्ती मांडलेली दिसतात. म्हणजे हे असं असं घडलं ह्याच्यात आकलन करताना त्यांनी त्यांच्या दृष्टीने आकलन केलेलं आहे. ब्रिटिशांना आपल्यावर राज्य करायचे आणि एक मोठा एरिया आपल्या ताब्यात आहे ज्याच्यात खूप जास्ती जैवविविधता आहे, खूप जास्ती रिसोर्सेस आहेत आणि ते रिसोर्सेस वापरून आपल्याला प्रॉफिट बनवायचं आहे, आपलं युनायटेड किंगडम, आपला युनियन जॅक इथे फडकवून राज्य करायचं आहे. हा एक विचार कायम आपल्याला दिसतो आणि त्या दृष्टीनेच गॅझेटियरचा अभ्यास करावा. पण अभ्यास करताना जिथे आपल्याला इथे काहीतरी टँजिबल गोष्ट आहे, इथे आपल्याला एक काहीतरी ऐहिक गोष्ट दिसते की जी ब्रिटिशांनी सांगितली होती, तर एक सोर्स म्हणून आपण गॅझेटियर 100% वापरू शकतो आणि म्हणून गॅझेटियर सांगतो. आता पुढचा जो तुम्हाला जर कुठल्याही ठिकाणाचा आणि क्षेत्रातला अभ्यास करायचा असेल तर मी बेसिकली म्हणेन पुस्तकांपेक्षा स्मरणिका, तिकडच्या वेगवेगळी मासिकं, मॅगझिन्स याचा तुम्ही खूप जास्त आढावा घ्या. म्हणजे मी म्हणेन तुम्हाला कुठल्या तरी देवळाचा अभ्यास करायचा असेल तर लक्षात घ्या, मी अगदी छोटं म्हणजे आपण जर कर्णेश्वरला गेलो तर संगमेश्वर महात्म्य असा एक ग्रंथ आहे जो तिथे आपल्याला उपलब्ध आहे, तो वाचा. आणि त्याबरोबर तिकडचं जे ट्रस्ट स्थापन झालंय त्यांचा अगदी 25 ते 50 वर्ष जुना एक कुठला तरी अहवाल असेल, स्मरणिका असेल, ती ताब्यात घ्या, ती मिळवा आणि त्याच्यातनं तुम्हाला बराच इतिहास मिळतो. अर्थात तो सुद्धा इतिहास अनेक वेळेला लोकांचे अनुभव आहेत, पण त्या लोकांच्या अनुभवातनं आपल्याला इतिहासाचे छोटे 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 पुरावे मिळतात. त्यामुळे स्मरणिकांचा, मासिकांचा अभ्यास खूप जास्ती महत्त्वाचा आहे. मी तर म्हणेन तुम्हाला कोकणाचा अभ्यास करायचा असेल तर अशा ठिकाणी जा. म्हणजे व्याडेश्वर महात्म्य वाचलं तर तुम्हाला व्याडेश्वरच्या पूर्ण परिसराचा अभ्यास कळतो आणि त्याच्यातनं तुम्हाला खूप गोष्टी समजतात. त्यामुळे स्मरणिका आणि मासिकं हा पण एक खूप छान गोष्ट आहे. त्याच्या पुढे मी म्हणेन कुलवृत्तांत आणि कैफियत, म्हणजे तेव्हाच्या लोकांचे कुलवृत्तांत आणि कैफियत आपल्याला जतन केलेले असतात. म्हणजे जुनी काही घराणी आहेत, म्हणजे सावंत साळुंखे घराणं आहे,
स्वतः सुर्वे घराणं आहे, त्याच्याबरोबर लिमये घराणं आहे आणि असे अनेक लोक आहेत. पटवर्धन घराणं आहे काही बाबतीत, की जे नंतर इथे स्थापन झाले. सहस्त्रबुद्धेंचं स्वतःची कैफियत आहे असं म्हणतात. तर ह्या सगळ्या लोकांनी जी कैफियत किंवा वंशावळ आपली ठेवलेली आहे, कुलवृत्तांत ठेवलेला आहे, त्याच्यातनं तुम्हाला कधीपर्यंत त्यांचा इतिहास जातो आणि ते कधीपासून इथे स्थायिक होते याच्या गोष्टी समजतात. आणि मग त्या कुलवृत्तांतातनं अनेक फाटे फुटतात. ते फाटे फुटल्यावर त्या ठिकाणी जाऊन तुम्हाला त्याचा अभ्यास करणं खूप जास्ती बरं पडतं. त्यामुळे कधीतरी कुलवृत्तांत, कैफियत किंवा वंशावळ ह्याला प्रमाण मानून सुद्धा तुम्ही कोकणचा अभ्यास करू शकता आणि त्यामुळे मी तुम्हाला म्हणेन की हे सुद्धा वाचा. आता पुढचा विषय असा की मी एवढं सगळं सांगितलं, एवढे सगळे सोर्सेस सांगितले, तरीही तुम्हाला अजून वेगवेगळे सोर्सेस माहीत असतील ते कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगाच. पण त्याबरोबर कोकणाचा अगदी आधुनिक काळात ज्यांनी अभ्यास केलेला आहे त्याच्यातली पुस्तकं कुठली वाचायची, तर मी म्हणेन शिल्पसमृद्ध कोकण नावाचं प्रके घाणेकरांचं पुस्तक आहे. स्थापत्यशास्त्राच्या दृष्टीने आणि मूर्तिशास्त्राच्या दृष्टीने अभ्यास करताना तुम्हाला ही पुस्तकं होतात. गोबा देगलूरकरांनी पण अनेक पुस्तकं लिहिलेली आहेत ज्याच्यात कोकणातल्या देवळांचा अभ्यास आपल्याला दिसतो, तर तेही वाचा. आशुतोष बापट आहेत, त्यांचेही तुम्ही वाचू शकता. पण हे सगळं सांगताना मी स्पेसिफिकली सांगेन की कोकणाच्या आता अशा इतिहासावर तुम्हाला छोटे छोटे पॉडकास्ट पण मिळतात, ते पॉडकास्ट सुद्धा बघा. दुर्दैवाने हे सांगू नाहीये, सांगोपांगी गोष्टी खूप असतात, पण तरी तुम्हाला इंटरेस्ट बिल्ड करायचा असेल आणि आवड असेल तर कोकणातल्या भूताखेतांचे पॉडकास्ट आपल्याला खूप मिळतात आणि ते पॉडकास्ट बघितलेत तर कोकणाचा एक साधारण अंदाज तुम्हाला यायला लागतो आणि मग कोकणातला चकवा येणं किंवा राखणदार अशा गोष्टी खूप ठिकाणी दिसतात. अर्थात ते एक परंपरा आणि प्रथा म्हणूनच बघा. मी असं म्हणत नाही की तो एक अस्सल इतिहासाचा पुरावा म्हणून घ्यावा, पण तरीही तो एक प्रथा परंपरेचा आणि संस्कृतीचा भाग आहे. त्यामुळे त्याला पण तुम्ही ग्राह्य धरू शकता, पण ते अगदी तुमचा इंटरेस्ट निर्माण करावा म्हणून असेल. आता हे सगळं सांगितलं, ह्या सगळ्या गोष्टी बोललो, पण बेसिकली तुम्हाला जर कोकणचा अभ्यास करायचा असेल तर सर्वात सुंदर गोष्ट म्हणजे कोकणात या आणि कोकणात येऊन डोळस भटकंती करा. कोकणात तुम्हाला सांगितलं की हे छान आहे म्हणून तेवढं बघितलं आणि कोकण बघितलं असं समजू नका. रायगड बघितलात आणि पाचाडचा खालचा कोड बघितलात म्हणजे रायगड बघितला आणि पाचाड बघितला आणि तो पूर्ण परिसर समजला असं अजिबात समजू नका. तिथे एक वाघबीळ आहे, तेही बघा. पाचाडच्या आसपास अनेक छोटे छोटे विरगळी असतील, त्याही बघा. म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की कोकणची व्याप्ती किती आहे. रायगड एक युनिट म्हणून किती स्वतंत्र आहे आणि सर्वात जास्ती तालुके असलेला जिल्हा रायगड हा तुम्ही बघण्यातच तुमची अनेक वर्ष जाऊ शकतात. मग तेच तुम्ही रत्नागिरीत आलात तर रत्नागिरीत जे गणपतीपुळे, पावस आणि आता कर्णेश्वर आणि मी मग ती कशेळीचा हे बघितलं म्हणजे मी कोकण बघितला असं जर तुम्ही समजत असाल तर तशी गोष्ट नाहीये. कधीतरी स्थानिक माणसाला विचारा की तुला कुठलं सर्वात जास्त देऊळ आवडतं किंवा कुठलं एक ठिकाण आहे की तू रेकमेंड करशील आणि मग त्याच्या मागून जा, तुम्हाला समजेल. धबधबा बघाच, पोहण्याची ठिकाणं पावसाळा आहे म्हणून बघाच, पण ते सोडून आडवाटेवरची देवळं बघितलीत, आडवाटेवरची बारव बघितलीत तर त्याचाही इतिहास आणि त्याच्याही गोष्टी समजून घेण्यासारख्या आहेत, वेगळ्या आहेत. त्याबरोबर सिंधुदुर्गाच्या अगदी तळ सिंधुदुर्गामध्ये तुम्हाला एक गोवा परंपरेची छटा खूप दिसते, तीही बघा, तीही अनुभवा. जाताना कुठलं तरी प्रवास वर्णन हातात ठेवा आणि ते घेऊन जा. म्हणजे सफर संगमेश्वर देवरुखची हे जे आशुतोष बापटांचं पुस्तक आहे ते हातात घेऊन तुम्ही जर संगमेश्वर देवरुख फिरलात तर एक वेगळ्या प्रकारे तिथे जाऊन संगमेश्वर देवरुख बघायचा आनंद मिळेल आणि एक डोळस भटकंती होईल. शेवटचं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे कोकणात या, कोकणातल्या स्थानिक परंपरा जपलेल्या आपल्या स्वतःच्या डोळ्याने बघा. कॅमेराच्या लेन्सने बघण्यापेक्षा स्वतःच्या डोळ्याने बघणं कधीही छान आहे. त्याचा अनुभव घ्या. मोबाईल मी म्हणेन सायलेंट बंद करून ठेवा, त्याची काही गरज नाहीये आणि ह्या परंपरेचा आनंद घ्या. तो परंपरेचा आनंद घेतलात, इथे येऊन इकडच्या लोकांची मनं समजलीत तर तुम्हाला जो इतिहास समजणार आहे तो अतिशय वेगळा आहे, त्याची मजा वेगळी आहे आणि मग कोकण असा का आणि कोकणाचं वेगळेपण काय हे तुम्हाला वेगळ्या प्रकारे समजेल. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तुम्हाला असं वाटतंय की कोकणबद्दल मला खरंच अभ्यास करून घ्यायला हवाय, कोकण समजून घ्यायला हवाय आणि कोकणात कधीतरी फिरायला जायला हवं किंवा कोकणाबद्दल इतर लोकांना सांगायला हवं असं जर तुम्हाला वाटत असेल तर हा व्हिडिओ त्यांच्यापर्यंत नक्की पोचवा. केलं नसेल तर परत सांगतोय, प्लीज 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 सबस्क्राईब करा आणि अजिबात विसरू नका, इतिहास मॅटर्स.